बी भाग 2 आयडीएस सब्जेक्ट पर्यटन भूगोल या पर्यटन भूगोलमधील टॉपिक नंबर 2 सध्या शिकवण्यासाठी सुरू आहे. या पूर्वीच्या अर्थात अगोदरच्या तासाला पर्यटन भूगोलाचा विषय प्रवेश अर्थात इंट्रोडक्शन टू टुरिझम जिओग्राफी, डेफिनेशन ऑफ टुरिझम जिओग्राफी, पर्यटनाची व्याख्या आणि पर्यटकाचे व्याख्या, डेफिनेशन ऑफ टुरिस्ट, आणि पर्यटकाचे प्रकार या अनेक घटकांच्या वरती आपण प्रकाश टाकलेला होता. हे सर्व मुद्दे आपण कव्हर केलेले होते. थोडक्यात पर्यटन म्हणजे प्रवासाशी संबंधित अशा प्रकारचा हा विषय आहे. जगामध्ये सर्वात जास्त उलाढाल करून देणारा हा विषय म्हणून पर्यटनाकडे सर्व जग आणि अनेक संशोधक पाहतात. रोजगाराची निर्मिती प्रचंड प्रमाणात असणारा आणि कमीत कमी भांडवल गुंतवणूक करून जास्तीत जास्त उत्पादन निर्माण करून देणारा कोणता विषय असेल तर तो पर्यटन व्यवसाय आहे. आणि म्हणून छोट्या मोठ्या आणि चांगलं नियोजन असणाऱ्या देशामध्ये सुद्धा पर्यटनामुळे त्या देशाला एक वेगळी ओळख निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते. आपल्या भारतातच उदाहरण घ्यायचं म्हटलं तर गोवा ह्या राज्याची इकॉनॉमी जी आहे, अर्थकरण जे आहे ते पर्यटन ह्या व्यवसायावरती आधारलेलं आहे. आणि म्हणून मागच्या तासाला सांगितल्याप्रमाणे भारत हा सर्व ऋतूतील सदाबहार देश आहे. त्याची अनेक वैशिष्ट्ये आहेत आणि त्या वैशिष्ट्यामुळे जगातील अनेक देशातील लोक भारताकडे आकर्षित होताना आपल्याला दिसतात. आणि म्हणून भारत हा देश आजपर्यंत कौतुकाचा विषय बनलेला दिसून येतो. अशा या विषयाची व्याप्ती प्रचंड प्रमाणात आहे. या तासाला आपण पर्यटन भूगोलाचं जे स्वरूप आहे, नेचर ऑफ टुरिझम जिओग्राफी, याचा डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत. हे स्वरूप जवळपास 8 प्रकारचे आहे. प्रत्येक मुद्द्याचा डिटेलमध्ये आपण या तासाला परिचय करून घेणार आहोत. त्याचा सखोल अभ्यास करणार आहोत. त्याच्यावरती प्रकाश टाकणार आहोत. व्याख्या आणि व्याप्तीवरून या पर्यटनाचं जे स्वरूप आहे ते आपल्या लक्षात येतं. त्याचा पहिला मुद्दा आहे पर्यटनाचे अनेकविध स्वरूप. पर्यटन हा विषय एक नसून तो अनेक विषयाशी, अनेक घटकाशी संबंधित असलेला असा विषय आहे. त्याचं जे स्वरूप आहे ते स्वरूप डायनॅमिक स्वरूपाचं आहे. त्याचं नैसर्गिक देखील स्वरूप आहे, ऐतिहासिक देखील स्वरूप आहे. आणि जगाच्या पाठीवरती कोणताच असा विषय नाही की त्या विषयामध्ये, या व्यवसायामध्ये इतक्या प्रकारचं वेगळ्या वेगळ्या प्रकारची वैशिष्ट्ये अंतर्भूत झालेली असतात. आणि म्हणून या पर्यटनाचं जे स्वरूप आहे ते अनेकविध आहे, विविधांगी आहे. आणि असं स्वरूप असल्यामुळं, असं त्याचं नेचर असल्यामुळं, असे घटकांचा अभ्यास असल्यामुळं याला जे स्वरूप प्राप्त झालेलं आहे ते म्हणजे अनेकविध स्वरूप. दुसरा मुद्दा आहे पर्यटनाचे कालिक किंवा हंगामी स्वरूप. म्हणजे पर्यटनाचे सीझनल नेचर आहे, ऋतुमानानुसार बदलणारे आहे. म्हणजे पावसाळ्याचं आपण जर उदाहरण घेतलं तर पावसाळ्या ऋतूमध्ये
नद्या नाल्यातून वाहणारे पांढरे शुभ्र पाणी पाहण्यासाठी बरेचसे लोकांची गर्दी धबधब्याच्या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळते. वरून पडणारा पाऊस आणि त्या पावसातून पायरपेट करण्यासाठी देखील बरेचसे लोक घराबाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळतात. सर्वसाधारणपणे महाबळेश्वरच्या या भागामध्ये या पावसाचा आस्वाद घेण्यासाठी आपल्या शेजारी असणाऱ्या आंबोली या ठिकाणचा जो धबधबा आहे, त्या धबधबाचा आस्वाद घेण्यासाठी देखील बरेचसे लोक अशा भागामध्ये जातात. आणि म्हणून पावसाळ्यामध्ये या पर्यटनाचं स्वरूप हे वेगळ्या स्वरूपाचं असलेलं पाहायला मिळते. ते हंगामानुसार बदलणार असतं. उदाहरणार्थ हिवाळ्या ऋतूमध्ये थंडी वाढत जाते आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी बर्फ पडतो अशा बर्फ पडणाऱ्या ठिकाणावरती स्केटिंगच्या स्पर्धा पाहण्यासाठी आणि त्या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी लोकांची पर्यटक म्हणून अनेक गर्दी उसळलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून ही जी वैशिष्ट्ये आपल्याला पाहायला मिळतात ती हंगामानुसार असलेली आपल्याला पाहायला मिळतात. सर्वसाधारणपणे कराडच्या शेजारी कास नावाचं पठार आहे आणि त्या पठारावरती सप्टेंबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या रंगाची फुले पाहायला मिळतात आणि ती फुले पाहण्यासाठी लोक गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून या पर्यटनाचं नैसर्गिक जे स्वरूप आहे ते हंगामानुसार काळानुसार बदलणार आहे. तिसरा ऋतूचा आपण जर अभ्यास केला तर उन्हाळा ऋतूमध्ये आपली एनर्जी नष्ट झालेली असते, आपल्याला घाम येतो आणि घामामुळे आपण निरुत्साही बनतो, स्वभाव चिडचिडा बनतो. आणि म्हणून अशा वेळी उंच एखाद्या ठिकाणी आल्हाददायक एका ठिकाणी थंड हवामानाच्या ठिकाणी आपण राहतो. मग त्याच्यामध्ये मग निलगिरी पर्वत असो, दोडा बेट्टा असो, महाबळेश्वर असो, माथेरान, पाचगणी, दार्जिलिंग, गंगटोक अशा उंच ठिकाणी जिथं थंड हवा आहे अशा उन्हाळ्या ऋतूमध्ये लोकांची गर्दी उसळलेली असते. सांगण्याचा अर्थ असा की ऋतुमानानुसार पर्यटनाचं स्वरूप जे आहे ते बदलणार आहे. ते डायनामिक स्वरूपाचं आहे. ते वेळेनुसार ऋतुमानानुसार बदलणार असतं आणि म्हणून त्याला जे स्वरूप प्राप्त झालेलं दिसतं आणि ते म्हणजे हंगामी स्वरूप. तिसरा प्रकार जो आहे किंवा तिसरं जे स्वरूप आहे ते म्हणजे पर्यटनाचे गतिशील व स्थिर स्वरूप. स्टॅटिक अँड डायनामिक नेचर ऑफ टुरिझम. म्हणजे परदेशी लोक ज्यावेळी भारतामध्ये येतात त्यावेळी ती एखाद्या ठिकाणी राहतात, एखाद्या हॉटेलमध्ये राहतात. राहिल्यानंतर त्यांचा पहिला जो भाग असतो तो स्थिर स्वरूपाचा असतो, म्हणजे त्यांची हालचाल होत नाही. एखाद्या हॉटेलमध्ये आणलेले जे सामान आहे, साहित्य जे आहे ते ठेवतात आणि तिथून त्या हॉटेलपासून काही ठराविक अंतरावरती जे महत्वाचे पर्यटनाची जी केंद्र असतात त्या केंद्राला ते भेटी देतात. म्हणजे त्यांचा हालचालींचा भाग येतो. पहिल्या भागामध्ये तो स्थिर होतो, नंतरच्या भागामध्ये त्यांच्या हालचालींचा विषय येतो. आणि म्हणून पर्यटनाचं जे स्वरूप आहे ते कसं आहे, गतिशील आहे आणि ते स्थिर स्वरूपाचं देखील आहे. म्हणजे त्याला प्रवासही करावा लागतो आणि रात्रीचं एखाद्या ठिकाणी विसावासाठी थांबावं देखील लागतं. आणि म्हणून पर्यटनाचं स्वरूप हे गतिशील आणि स्थिर स्वरूप म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो. चौथं स्वरूप आहे पर्यटनाचे करमणूक प्रधान स्वरूप. व्याख्येमध्ये आपण बघितलेलं आहे की कुणाला पर्यटक म्हणायचं, जो आनंद उपभोगण्यासाठी प्रवास करतो तो. म्हणजे जी लोक पर्यटक म्हणून एखाद्या ठिकाणी पर्यटन केंद्र बघायला जातात तिथं पैसे खर्च करतात आणि आनंदच घेण्याचं काम करतात, करमणूक आपली करून घेतात, ते उत्साही बनतात, रिचार्ज होतात, समाधान व्यक्त करतात, ते आनंदी होतात. आणि आनंदी होण्यासाठी, उत्साह निर्माण होण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करत राहतात, आपली करमणूक करून घेतात आणि ते आपल्या मूळ घरी परत येतात. म्हणजे त्यांचा हेतू कोणता असतो, थोडेफार पैसे खर्च करायचे आणि त्याच्या मोबदल्यामध्ये प्रचंड आनंद मिळवायचा, करमणूक करून घ्यायची. आणि या स्थायी भावामुळं पर्यटनाचे जे स्वरूप बनलेलं आहे ते करमणूक प्रधान असं बनलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्या पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे पर्यटनाचे अणु उत्पादक स्वरूप, नॉन प्रोडक्टिव्ह नेचर ऑफ टुरिझम. म्हणजे पर्यटन केंद्रामध्ये जाणारी जी व्यक्ती आहे ती व्यक्ती पैसे मिळवण्यासाठी गेलेली नसते, तर ती पैसे खर्च करण्यासाठी गेलेली असते. आणि म्हणून
हा जगाच्या पाठीवरती एकमेव असा व्यवसाय आहे की या व्यवसायामध्ये जाणारे लोक समाधानी होतात, आनंदी होतात आणि त्याच्यासाठी थोडेफार पैसे खर्च करावे लागतात. म्हणजे एखादी व्यक्ती जाऊन जर पैसे मिळवत असतील, एखादा व्यवसाय करत असेल, तर ती व्यक्ती पर्यटक म्हणून गणली जात नाही. आणि म्हणून पर्यटनाचे स्वरूप आहे ते अणु उत्पादक आहे. आनंद घेण्यासाठी ती जाते, पैसे मिळवण्यासाठी जात नाही. प्रोडक्टिव्ह नेचर तिचं नाहीये. उत्पादक स्वरूपाचं त्याचं स्वरूप नाहीये. ते अणुउत्पादक स्वरूपाचं असलेलं पाहायला आपल्याला मिळतं. त्याच्या पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे पर्यटनाचे भौगोलिक स्वरूप. आता भौगोलिक स्वरूपामध्ये भौगोलिकला जवळचा शब्द कोणता आहे? तर तो नैसर्गिक. निसर्गानं निर्माण केलेले सर्व घटक. हे भौगोलिक घटक किंवा नैसर्गिक घटक आपण म्हणून पाहतो. उदाहरणार्थ भूगोल विभागाकडून काढल्या गेलेल्या ज्या सहली असतात त्या भौगोलिक सहली किंवा जिओग्राफिकल स्टडी टूर म्हणून देखील त्यांना आपण ओळखतो. आणि म्हणून भौगोलिक स्वरूप या पर्यटनाचं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता घरातून ज्यावेळी पर्यटक बाहेर पडतात ते काय काय पाहतात भौगोलिक? ते धबधबे पाहतात, नद्यांची वळणे पाहतात, व्हियाकराची दरी पाहतात, उंच उंच पर्वते पाहतात, ते कडे सर करतात, किल्ले पाहतात. त्याच्यानंतर वेगवेगळ्या भागामध्ये पाय रपेट करतात, जंगलामध्ये ट्रेकिंग करतात, चालण्याचा प्रयत्न करत राहतात, नैसर्गिक सर्व भाग पाहण्याचा प्रयत्न करतात, सृष्टी सौंदर्य पाहण्याचा प्रयत्न करतात असतात. सूर्योदय आणि सूर्यास्त हे दोन्ही देखावते पाहण्याचा प्रयत्न करत राहतात. ते समुद्राच्या सानिध्यामध्ये जातात, तिथं बोटिंग करतात, तिथं वाळूमध्ये खेळण्याचा प्रयत्न करत राहतात, त्या लाटावरती खेळण्याचा प्रयत्न करत राहतात, बीचेसचा आस्वाद घेतात, तिथं त्या निमित्तानं काही खाण्याचा प्रयत्न करत राहतात. आणि म्हणून हे सर्व जे घटक आहेत हे निसर्गानं निर्माण केलेले घटक आहेत. आणि निसर्गानं निर्माण केलेले घटक पाहण्यासाठी लोक तिथं मोठ्या प्रचंड प्रमाणात येतात. ते निसर्गानं तयार केलेले घटक असतात, त्याला नैसर्गिक घटक असे म्हणतो आपण, किंवा त्याला भौगोलिक घटक या नावाने देखील आपण ओळखतो. आणि म्हणून या पर्यटनाचं स्वरूप हे भौगोलिक स्वरूप त्याला प्राप्त झालेलं दिसून येतं. त्याच्या पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे ऐतिहासिक स्वरूप. हिस्टॉरिकल नेचर ऑफ टुरिझम. इतिहास विभागाकडून काढल्या गेलेल्या ज्या सहली असतात त्या ऐतिहासिक सहली म्हणून आपण ओळखतो. म्हणजे ज्या ठिकाणी युद्ध झालेले आहेत, ज्या ठिकाणी आक्रमण झालेली आहेत, पूर्वीच्या काळचे जे राजे महाराजे होते त्यांनी तिथल्या लोकांचं संरक्षण करण्यासाठी अनेक युद्धे, अनेक जय पराजयच्या मोहिमे लढवलेल्या दिसून येतात. त्यांच्याविषयी एक आपल्या मनामध्ये आदर निर्माण असतो आणि त्यांचं त्या ठिकाणाला भेटी देण्यासाठी त्यांच्या स्तूपाला असेल, त्यांची समाधी असेल किंवा किल्ले असतील, राजवाडे असतील, युद्धभूमी असतील, अशा ठिकाणी लोक भेटी देतात. तिथं त्यांना रिस्पेक्ट करतात, आदरभाव व्यक्त करतात. आणि म्हणून पर्यटनाला जे स्वरूप प्राप्त होतं ते म्हणजे ऐतिहासिक स्वरूप. आणि आठवा आणि शेवटचा मुद्दा स्वरूपाचा म्हणजे पर्यटनाचे धार्मिक आणि सांस्कृतिक स्वरूप. कल्चरल अँड रिलिजियस नेचर ऑफ टुरिझम. भारत देशाचा आपण जर विचार करायला लागलो तर भारतामध्ये भावनिकतेला महत्व देणारे जास्त लोक आहेत. काल्पनिक विश्वामध्ये असणारे लोक जास्त आहेत. किंवा भारतीय लोकांच्या मनामध्ये भाव जास्त असतो. ते भावनिक जास्त असतात असे दुसरे देशातील लोक म्हणतात. आणि म्हणून भारतामध्ये धार्मिक दृष्टीनं, सांस्कृतिक दृष्टीनं जी पर्यटन केंद्र आहेत त्या पर्यटन केंद्रांना भेटी देण्यासाठी लोकांची गर्दी उसळलेली आपल्याला पाहायला मिळते. सर्वसाधारणपणे सर्व धर्माचे लोक आहेत. मग त्याच्यामध्ये मंदिरे असतील, मस्जिदे असतील, दर्ग्या असतील, गिरिजाघरे असतील, चर्चेस असतील. त्या धर्माचे लोक त्या पर्यटन केंद्रामध्ये जातात. आपल्या धर्माची शिकवण जी आहे ती घेण्याचा प्रयत्न करत राहतात. त्याच्यातून त्यांचं मन पावतं किंवा त्यांना समाधान मिळतं आणि त्याच्यासाठी धार्मिक वृत्तीनं, धार्मिक दृष्टिकोनातून बरेचसे लोक पर्यटन केंद्रांना भेटी देतात. त्याचबरोबर भारतामध्ये मोठा सांस्कृतिक वसा आहे. कुठं भरतनाट्यम सारखा डान्स आहे, कुठं कोळ्यांचं नृत्य आहे, कुठं लावणी, महाराष्ट्रामध्ये लावणी प्रसिद्ध आहे. आणि वेगवेगळे साहित्य, वेगवेगळे पदार्थ, वेगवेगळे महोत्सव असतात की ते सांस्कृतिक दस्तऐवज म्हणून
लोक अशा भागाकडे जाण्याचा किंवा येण्याचा प्रयत्न करत राहतात. आणि म्हणून ह्या सबंध घटकांच्यामुळं भारतातील पर्यटनाला जे स्वरूप प्राप्त झालेलं आहे ते म्हणजे धार्मिक आणि सांस्कृतिक स्वरूप होय. आणि म्हणून भारतातील या सबंध नैसर्गिक, ऐतिहासिक, धार्मिक, भौगोलिक घटकांना भेटी देण्यासाठी लोकांची गर्दी उसळते आणि ते सर्व घटक, सर्व भाग पाहण्यासारखे असतात. आणि म्हणून लोक मोठ्या संख्येनं भारतातील असो किंवा परदेशातील माणसं असो मोठ्या संख्येने अशा ठिकाणी जातात. आणि त्यामुळं त्या त्या स्वरूपाचा जो भाग आहे तो पर्यटनामध्ये आलेला आहे. आणि म्हणून पर्यटनाचे स्वरूप जे आहेत ते 8 प्रकारचे वेगवेगळे स्वरूप पाहायला मिळतात. आणि ह्या स्वरूपातून पर्यटन नेमकं कसं आहे, त्या पर्यटनाचा विकास कसा होतो किंवा त्याची दिशा कोणती आहे, अशा प्रकारचा वेगळा भाग आपल्याला इथं पाहायला मिळतो. याच्यानंतर पर्यटनाचा जो विस्तार आहे तो विस्तार आपण पुढच्या तासाला डिटेलमध्ये पाहणार आहोत. या पर्यटनाच्या संदर्भामध्ये, स्वरूपाच्या संदर्भामध्ये डिटेलमध्ये भाग जो आहे तो आज या तासाला आपण बघितलेला आहे. आज आपण इथंच थांबू.